निलेश राणेंच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करत आहोत। आता भाजपनं ठरवायचं की त्यांनी काय करायचंय, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। भाजपच्या केंद्रीय प्रचार समितीचे सदस्य आहेत नारायण राणे, त्यांचा मुलगा निलेश राणे आज सिंधुदुर्गातनं अर्ज भरतोय। सिंधुदुर्गाची जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची तुमच्याकडे आहे। हो, जिंकणार विनायक राऊत खासदार आहे। हो, 2 लाख अशा वेळी तुम्ही हा आक्षेप भाजपला घेतला नाही की तुमच्या प्रचार समितीचे केंद्रीय त्याचे सदस्य असलेले नारायण राणे, त्यांचा चिरंजीव हा तिथे अर्ज भरतो, बंडखोरी करतो, हा जाब भाजपला विचारला नाही? आम्ही कशा करता विचारायचा? आम्हाला सिंधुदुर्गमध्ये जिंकण्याची पूर्ण खात्री आहे। किंबहुना मागच्यापेक्षा जास्त मतांनी विनायक राऊत जिंकून येतील अशा प्रकारचं वातावरण आहे। विचार भारतीय जनता पक्षाने करायचा असतो। खरं म्हणजे अशा प्रकारचे त्यांचा पक्षातला कोणी प्रमुख माणूस चुकीच्या मार्गाने जात असेल, त्यांचा विचारधारा सोडून त्याच्यावर ते लांछन त्या पक्षाला आहे, त्यांनी कारवाई केली पाहिजे। तुमच्या पक्षातल्या माणसावरती कारवाई करा असं आम्ही कशा करता सांगू? निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर कोणी उतरला असेल तर लोक त्याला उत्तर देतील ना। आपण जर लोकशाही निवडणुका मानतो तर मला वाटतं की मतपेटीतून चांगलं उत्तर देऊ शकतात लोक। दूध का दूध और पाणी का पाणी हे होऊ शकतं। आणि त्या जिल्ह्यामध्ये असा निकाल कोकणातल्या जनतेनं विधानसभेलाही दिलेला आहे आणि लोकसभेलाही दिलेला आहे आणि आता परत देतील।